नुकतीच आपण हडपसर फुरसुंगी येथे एका मॉलमध्ये बनावट कॉल सेंटर वरती छापा टाकलेला आहे आणि त्यामध्ये खूप चांगले फाइंडिंग्स आहेत. त्याचा काल रात्री गुन्हा देखील दाखल झालेला आहे. सो या अनुषंगाने आपल्याला एकूण 3 ठिकाणी 120 लोकांकरवी असा गैरप्रकार सुरू होता आणि एक कॉल सेंटर चालवलं जात होतं आणि या कॉल सेंटरच्या माध्यमातून म्हणजे बनावट ऑनलाईन गेमिंग वेबसाईट बनवण्यात आलेल्या होत्या. या कॉल सेंटरवरून वेगवेगळ्या नागरिकांना फोन जात होते आणि त्या फोन कॉल्सवरती त्यांना पैसे जिंकण्याचा आमिष दाखवून या लोकांकडून पैसे उकळले जात होते. ॲपेक्स अचिव्हर्स, JKL इंडिया सोल्युशन्स अशा नावानं हे कॉल सेंटर सुरू होते, जेणेकरून बाहेरून पाहणाऱ्या कुणालाही असे फेक कॉल सेंटर चाललेत याची कुठली कल्पना येऊ नये. आणि काही मायनर मुलं आणि साधारणतः 20 ते 25 वयोगटातल्या मुलांच्या माध्यमातून हे सगळं कॉल सेंटर चालवण्यात आलेलं होतं. ही जी कारवाई छापा कारवाई जी आहे याच्यामध्ये 120 संगणक, अनेक हार्ड डिस्क, मोबाईल फोन्स, कागदपत्र आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत एकूण 2 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि इतर आणखी कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे याच्या संदर्भाने देखील चौकशी सुरू आहे. आतापर्यंत या 2 आरोपितांच्याकडून एकूण 18-18.5 लाख रुपयांपर्यंत कॅश रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने जवळपास 690 ग्रॅम गोल्ड जप्त करण्यात आलेला आहे आणि जवळपास 2.5 किलो चांदी जप्त करण्यात आलेली आहे. सो याच्या बाबतीमध्ये मुंडवा सिनियर PI स्मिता वासनिक यांच्याकडे ही माहिती प्राप्त होती की असं काहीतरी गैरप्रकार या भागामध्ये सुरू आहे आणि जवळपास 15 दिवस त्याच्या इंटेलिजन्सवरती त्यांनी काम केलेलं आहे. ही माहिती व्हेरीफाय केलेली आहे आणि ही माहिती पूर्णपणे खात्री पटल्यानंतर की हो या ठिकाणी अशा पद्धतीचं कॉल सेंटर चालतंय, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक दिवशी तिथे हे जे 120 जण तिथून कॉल सेंटरमध्ये काम करत होते, यातली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक दिवशी 200 ते 250 लोकांसोबत संपर्कात होती आणि त्यांना या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांना हे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा लाटला जात होता. आणि जी मुलं कॉल करता आहेत त्यांना अगदी नीड टू नो बेसिसवरती माहिती, हे जे खरे चालक आहेत ते फक्त त्यांना ठराविकच माहिती या मुलांना पुरवत होते. त्यामुळे साक्षीदार म्हणून या सगळ्या मुलांचे स्टेटमेंट्स घेण्याचं काम पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. ही जी संपूर्ण कारवाई आहे ही नव्यानेच झोन 6 ला जॉईन झालेले DCP जीवन बेनीवाल, जे आता प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्या सोबत उपस्थित आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या लिडरशिपमध्ये करण्यात आलेली आहे. सिनियर PI मुंडवा स्मिता वासनिक, सिनियर PI गिरीशा निंबाळकर, सिनियर PI अमोल मोरे, ACP तिथल्या अनुराधा उदमाले, सिनियर PI बाबासाहेब निकम, सायबरच्या सिनियर PI स्वप्नाली शिंदे आणि FSLच्या देशमुख मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम, अशी खूप, आणि त्याच पद्धतीने आमचे सगळे अंमलदार, अशी 100च्या आसपास मॅनपॉवर गेले 2 दिवस यावरती काम करत आहे. याचा पंचनामा देखील अनेक तासांचा होता, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सिस्टीम्स, हार्ड डिस्क तिथे जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय चांगली कारवाई झोन 6 ने केलेली आहे आणि या माध्यमातून भविष्य काळामध्ये लाखो लोकांची फसवणूक याद्वारे झाली असती किंवा अनेक लोकांचे पैसे उकळले गेले असते. अनेक लोकांना ऑनलाईन गेमिंगचा अतिशय रिस्की असलेला छंद किंवा व्यसन लागू शकलं असतं, परंतु या कारवाईमुळे हे सगळं आपल्याला थांबवता आलेलं आहे. अतिशय वेल थॉट आणि वेल प्लॅन्ड कारवाई झोन 6 DCP आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं इथं केलेली आहे आणि त्यातले काही अधिकारी इथे प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित आहेत. थँक्यू. येस, याच्यामध्ये एक बेकायदेशीर पिस्टल आणि 6 जिवंत राऊंड देखील सापडलेले आहेत. त्याच्याविषयी आपण अधिक माहिती घेतोय. हे जे पिस्टल आहे हे कंट्री मेड नाही आहे, हे कंपनी मेड पिस्टल आहे आणि त्याचं पूर्वी लायसन्स मिळवण्यात आलेलं आहे, मात्र ते रिन्यू करण्यात आलेलं नाही. त्यामुळे ते जे बाळगलेलं आहे जवळ, ते बेकायदेशीरच बाळगलेलं आहे आणि अर्थात त्यामुळे ते सेक्शन सुद्धा या केसमध्ये अट्रॅक्ट झालेले आहेत.
ती माहिती काढणं सुरू आहे, कारण हे कॉल सेंटर एक्झॅक्ट कधी सुरू झालं, आतापर्यंत किती लोकांना कॉल करण्यात आले, त्यापैकी किती लोक या जाळ्यामध्ये ओढले गेले आणि किती रुपयांची त्यांची फसवणूक झाली, हे सगळं काढणं हा तपासाचा भाग आहे आणि ते काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्राच्या बाहेर देखील हे कॉल्स गेलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आतापर्यंतच्या तपासात जे आपल्याला कळतंय की काही वेबसाईट्सवरून नंबर्स हे घेतले जात होते आणि त्या नंबर्सवर कॉल केले जात होते. त्यामुळे ज्या वेगवेगळ्या गेमिंग ऍप्सवरून हे नंबर मिळवण्यात आलेले आहेत आणि मग त्यांना या ऍपमध्ये फसवण्यासाठी कॉल करण्यात आलेले आहेत. सो हे नंबर्स महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा असण्याची शक्यता आहे. ह्या वेबसाईट जसं मी सांगितलं, ॲपेक्स अच्युअर आणि JKL इंडिया सोल्युशन्स या नावानं हे कॉल सेंटर्स चालू होते, परंतु गेमिंग ॲप्सच्याच नावाने ते होते, जसं प्रिझम. बट व्हॉट वॉज दॅट नेम? प्राईम ऑर CBTF या नावानं गेमिंग ॲप्स होते. मोडस हीच होती की वेगवेगळ्या गेमिंग ॲपवरती ज्या माणसांनी व्हिजिट केलेले आहेत किंवा ज्यांचे नंबर रजिस्टर झालेले आहेत ते नंबर्स मिळवणे, म्हणजे त्या अर्थी की ही माणसं गेमिंगमध्ये इंटरेस्टेड असलेली माणसं आहेत असा अंदाज काढणे, ती नंबर्स मिळवणे आणि मग या कॉल सेंटरवरून त्या व्यक्तींना फोन करणे आणि त्यांना सांगणे की आमची अमुक अमुक गेमिंग साईट आहे आणि आज त्याच्यावरती ऑफर सुरू आहे. आज जर तुम्ही 500 रुपये इथे डिपॉझिट करून स्वतःला एनरोल केलं तर त्याच्यावर तुम्हाला 3% डिस्काउंट मिळेल आणि तुम्हाला इतकी अतिरिक्त रक्कम खेळण्यासाठी मिळेल. अशा रीतीनं त्याला भाग पाडणे की त्यांनी तिथे एनरोल झालं पाहिजे, त्याचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, त्याने पैसा डिपॉझिट केला पाहिजे आणि त्यांनी त्या गेमिंग ऍपचा भाग झालं पाहिजे. आणि बाकी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की हा गेमिंग ऍप हे फंक्शनच अशा पद्धतीनं करतं की सुरुवातीला तुम्हाला बक्षिसं मिळतात, त्यानं माणूस त्यामध्ये गुरफटत जातो, अडकत जातो आणि मग मोठ्या मोठ्या रकमा तो डिपॉझिट करत जातो, अधिक मोठ्या बक्षिसाच्या आशेनं तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो आणि मग एका वेळेला मात्र तो मोठी रक्कम हारून बसतो. तो जी रक्कम हारतो तीच तर रक्कम अशी गेम खेळवणाऱ्यांना मिळत असते. तेच नंबर त्यांनी वेगवेगळ्या गेमिंग ऍप्स कडून मिळवलेले आहेत. म्हणजे जसं आपल्याला बऱ्याच फ्रॉड्समध्ये दिसतं की त्यांच्याकडे ऑलरेडी काही प्रमाणात डेटा असतो, सो डेटा थेफ्ट सुद्धा यामध्ये झालेला असण्याची संभावना आहे. त्यांना हा डेटा कुठून मिळाला याची प्रथमदर्शनी माहिती ही मिळते की इतर गेमिंग ऍप्स मधून त्यांना हा डेटा मिळालेला आहे, पण अधिक कुठल्या माध्यमातून तो मिळालेला असेल ह्याचा आपण तपास करत आहोत. किती लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे जो त्यांनी जे नंबर घेत होते तर यामध्ये काही हॅकर सुद्धा होते का? त्याचा तपास सुरू आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की याचा सोर्स काय, तो प्रथमदर्शनी सोर्स आपल्याला काय दिसतोय हे मी तुम्हाला सांगितलं आणि अधिकचा तपास सुरू आहे. आता सद्यस्थितीत आपल्याला 2 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि इतर आरोपी त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा काय रोल आहे आणि अधिक त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्ड आहे याची आपल्याला माहिती घेणं सुरू आहे. हे 2 आरोपी जे आपण अटक केलेत ते पुण्यातले आहेत. या कॉल सेंटरमध्ये काही अल्पवयीन मुलं काम करत होते का? त्यांना ताब्यात घेतले तर त्यांची काही चौकशी? नाही, यामध्ये प्रथमदर्शनी आपल्याला जे दिसतंय, जे मी मगाशी पण सांगितलं की या कॉल सेंटरमध्ये काम करणारी जी मुलं आहेत त्या मुलांना 17 ते 20-22 हजार रुपये पगारापर्यंत वेगवेगळ्या पगारावरती ही मुलं काम करतात आणि त्यांच्याकडे असलेली माहिती ही मर्यादित आहे. त्यामुळे त्यांचा या म्हणजे ह्या क्राईम मध्ये काही रोल आहे का की त्यांनी अजाणतेपणी त्यांनी त्या कॉल सेंटरमध्ये काम केलंय, हा तपासाचा भाग आहे. पण प्रथमदर्शनी त्यांना आपण साक्षीदार म्हणून त्यांच्या साक्षी आता नोंदवत आहोत. रेकॉर्ड आहे. आतापर्यंत जे 2 आरोपी अटक आहेत त्यांच्या कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये, आपण शोध घेतोय. बाहेर कनेक्शन आहेत का? जसं तुम्ही सांगितलं की त्यांच्याकडे पिस्तल होतं, ते बाहेरून आणलेलं होतं, तर त्यांच्या बाहेर देशाची काय कनेक्शन आले काय? दुसरं, त्याच्यामध्ये जे टार्गेटेड मुलं आहेत ज्यांची फसवणूक झाली त्यांचा एज ग्रुप तुमच्या लक्षामध्ये आलेला आहे का? किती एज ग्रुपच्या लोकांना त्यांनी फसवलेला? फसवले जे गेलेले आहेत ना त्याची माहिती आपण संकलित करतोय, त्यामुळे त्यांच्या अजूनपर्यंत आपल्याला सापडलं नाही. मी जो वयोगट सांगत आहे तो वयोगट तिथं काम करणाऱ्या मुलांचा आहे. ज्यांना फसवलं
त्यांचं काय असं ही माहिती आपण घेतोय, कारण ही संख्या खूप मोठी आहे. त्याच्यावर आता सद्यस्थितीत असलेल्या माहितीवरती भाष्य करणं योग्य राहणार नाही. त्याची माहिती आपण संकलित करतो. आपला तपास सुरू आहे. किती महिन्यांपासून हे कॉल सेंटर सुरू होते? दररोज किती लोकांची फसवणूक होते? प्रत्येक दिवशी हे 120 मुलं साधारणतः 200 ते 250 लोकांना कॉल करत होते. आणि ह्याचं एक्झॅक्ट डेट आपल्याला माहित नाहीये, पण काही महिन्यांपासून निश्चित हे सुरू होतं. कारण ती मुलं जी आहेत ना, ही जी मुलं इथं काम करणारी आहेत, जी आज आपल्याला माहिती सांगतायत, ही मुलांपैकी बरीच मुलं ही नुकतीच जॉईन झालेली आहेत. सलग 5-5, 6-6 महिने काम करणारे व्यक्ती कमी आहेत यामध्ये. त्यामुळे आपला शोध घेणं सुरू आहे की यांच्या आधी कोण काम करत होतं, सो दॅट आपल्याला एक्झॅक्ट डेट पर्यंत जाता यावं की कोणत्या दिवशी हे सुरू झालं. वी आर लुकिंग इन टू डेफिनेटली. अशा हे सुद्धा बाहेरून बघत असताना कुठलंही एखाद्या लिगल कामासाठी असलेलं कॉल सेंटर असल्याचंच भासवलं जात होतं, पण तरी सुद्धा आतमध्ये इलिगल प्रकार सुरू होता. त्यामुळे निश्चित असे इतरही कॉल सेंटर असू शकतात आणि आपण त्याचा नक्कीच शोध घेणार आहोत. लोकांनी काय केलं? कुठलीही गोष्ट म्हणजे स्पेशली गेमिंग असू दे, जुगार असू दे, याचा आपण वर्षानुवर्ष बघत आलोय की माणसं त्यामध्ये त्याचे एक पद्धतीने ऍडिक्ट होऊन जातात. आणि सुरुवातीला काही वेळेला जेव्हा ते पैसे जिंकतात तेव्हा ते आणखी खेळायला लागतात. आणि एक दिवशी त्याचा शेवटी तो जुगार आहे, त्याची शाश्वती नसते. माणूस त्यामध्ये अडकून जातो आणि बर्बाद होतो. त्यामुळे असे हे ऑनलाईन गेमिंग ऍप्स असू दे किंवा जे ऑफलाईन असलेले अशा प्रकारचे खेळ असू देत, हे म्हणजे हा एक इझी मनी म्हणून लोक त्याच्याकडे बघत असू शकतात किंवा ऍडिक्शन म्हणून बघत असू शकतात. पण त्याच्यातून समाजाचं भलं झालेलं आपल्याला आजपर्यंत दिसलेलं नाही, नुकसानच झालेलं आहे. त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे. कोणीतरी आपल्याला फोन करून कुठल्या आमिषाला बळी पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण निश्चित त्याचा अतिशय म्हणजे विचार केला पाहिजे आणि मगच त्याच्यावरती ऍक्ट केलं पाहिजे. आणि अशा फसवणुकीनं बळी नाही पडायला पाहिजे. हड़पसर फुरसुंगी में एक मॉल में एक बनावट कॉल सेंटर, एक फर्जी कॉल सेंटर चल रहा है, ऐसी इन्फॉर्मेशन पुलिस को थी. लगभग 15 से भी ज्यादा दिन से पुलिस ने इस पे नजर रखी हुई थी. और जब वेरीफाई हुआ कि हाँ यहाँ पे ऐसे तरह से एक फर्जी कॉल सेंटर चल रहा है कि बाहर से दिखाया जा रहा है कि कुछ लीगल काम है, लेकिन असल में वो लीगल काम नहीं है. लोगों को फोन किए जाते हैं और लोगों को झांसे में फंसाया जाता है कि आप ये इस ऐप में एनरोल करिए, आप यहाँ पे पैसा डिपॉजिट करिए और ये इसमें आप एनरोल हो जाइए और ये गेम्स खेलिए. तो बेसिकली जो गेमिंग एप्स इंडिया में बैन है, उसी तरह के गेमिंग एप्स चलाकर उसी तरह के गेमिंग एप्स के तरफ लोगों को अट्रैक्ट करके उनको ठगने की ये सारी साजिश थी. और ये सारी कार्रवाई हड़पसर फुरसुंगी में से चल रही थी. तो जब पुलिस को ये कंफर्म हुआ, वेरीफाई हुआ, उसके बाद वहां पे छापामार किया गया है और 120 लोग ऐसे थे जिसमें 20 से 25 एज में बच्चे हैं जो वहां पे कॉल सेंटर पे काम कर रहे थे. और उनके द्वारा कॉलिंग किए जा रहे थे, उनके द्वारा लोगों को इस गेमिंग एक्ट की तरफ अट्रैक्ट किया जा रहा था, जिसमें अभी तक 2 लोग अरेस्ट हो चुके हैं. और किस किस का रोल है ये इसकी जांच की जा रही है. अराउंड 18.5 लाख रुपीज इन दोनों से बरामद हुए हैं और 690 ग्राम्स ऑफ गोल्ड, 2.5 kgs ऑफ सिल्वर अभी तक इससे जब्त हुआ है. एट द सेम टाइम 120 computers, hard disks, mobile phones and other technical evidences are seized. So ये जो पूरी कार्रवाई है वो DCP Zone 6 जीवन बेनीवाल इनके लीडरशिप में की गई है. सीनियर PI मुंडवा स्मिता वासनिक, सीनियर PI गिरीशा निंबाळकर, अमोल मोरे, ACP अनुराधा उदमाले, बाबा साहेब निकम, स्वप्नाली शिंदे एंड FSL की टीम, देशमुख मैडम एंड हर टीम, उन्होंने बहुत अच्छा काम किया है. और ये बहुत अच्छी तरह से प्लान करके, वेरीफाई करके एग्जीक्यूट किया गया ऑपरेशन है. फ्यूचर में बहुत सारे लोग इसके द्वारा इस झांसे में आ सकते थे, इस गेमिंग ऐप के एडिक्ट हो सकते थे, लेकिन इस कार्रवाई की वजह से वो प्रिवेंट कर पाई है पुलिस. थैंक यू सो मच.
इस्तेमाल कर रहे थे वो क्या लगेगा? सॉरी, फॉल्स डॉक्यूमेंट, आधार कार्ड और पैन कार्ड। बेसिकली द वंस हु वर वर्किंग देयर, उन्हीं के पेपर्स लिए जा रहे थे, उन्हीं के पेपर्स लेके सिम कार्ड्स लिए जा रहे थे और उन सिम कार्ड से कॉलिंग हो रहा था. जब every caller is calling 200 to 250 people every day, so many people were reporting it as a spam. So when the card was getting reported as a spam, तो आगे लोग उठाएंगे नहीं क्योंकि स्पैम आ रहा है, उन डायली आपके इस पे दिख रहा है जब आ रहा है कॉल, तो वो अभी कोई यूज का नहीं रहा, तो फिर वो हटा देना है सिम और फिर से नया सिम लेना है. तो ये नया सिम भी फिर उसी बंदे का लेना है, उसी के डॉक्यूमेंट सबमिट करके लेना है. सो बेसिकली देयर केवाईसी वाज गेटिंग यूज्ड, देयर डॉक्यूमेंट्स वर गेटिंग यूज्ड फॉर दिस इलीगल एक्टिविटी विदाउट देयर नॉलेज. So we are checking if their role is there in this illegal activity, but prima facie उनको इस चीज का पता नहीं था कि ये exactly सब क्या चल रहा है, and their documents were being used for this illegal activity. How many of them arrested till now, and what is your? Two people are arrested. Two people are arrested, and we are finding the role of other people and how they are connected and involved in this crime. इस कार्रवाई में कार्रवाई की गई और फोटो सॉफ्टवेयर किया गया। So basically, the raid was done at 3 places, and 120 people through 120 people this racket was being run. Yes, 120 से भी ज्यादा यहाँ पे कंप्यूटर जब्त हुए हैं, हार्ड डिस्क, मोबाइल फोन्स वगैरह जब्त हुए हैं. इस कार्रवाई में हथियार भी बरामद हुए, उस पर चेक करें। यस, एक हथियार इसमें मिला है जिसमें जो कंपनी मेड है, लेकिन पहले इट वाज अ लाइसेंस्ड वेपन बट वो रिन्यू नहीं किया गया है. सो बेसिकली इट इज इलीगली द वेपन इज केप्ट विद अ पर्सन एंड ही डजंट हैव एनी reason for keeping it or not getting it renewed. So accordingly the sections have got attracted. उसी के नाम के ऊपर ये वेपन है क्या? जो कॉल सेंटर चला रहा था उसी के नाम पे वेपन है? Yes. क्या नाम था उसका? We are giving all the details in the press. हम लोग इसकी जांच कर रहे हैं कि इसमें और कौन इन्वॉल्व है और वो किस स्तर पे चल रहा है. वी आर लुकिंग इनटू इट. कितने लोगों को इसमें फंसाया गया है, क्या मोटिव था? अभी ये संख्या बहुत बड़ी होने की संभावना है क्योंकि हर दिन हर बंदा, ये जो 120 लोग काम कर रहे थे वो सैकड़ों लोगों को कॉल कर रहे थे और उनमें से सैकड़ों लोग फंस भी रहे थे. तो इसलिए ये हर दिन इतना नंबर अगर है तो कितने दिनों से ये चल रहा है एग्जैक्टली हम वो देख रहे हैं, और इतने दिनों में कितने लोगों को फंसाया गया है इसकी जांच अभी चल रही है. बट दिस नंबर वुड बी बिगर. बाकी गेमिंग एप्स से प्राइमा फेसी लग रहा है कि इन्होंने ये नंबर्स लिए हैं. So basically a kind of data theft also. तो ये नंबर्स बाकी गेमिंग ऐप से मिले हैं, तो इससे इनको पता चलता था कि कौन लोग गेमिंग में इंटरेस्टेड हैं और फिर उन लोगों को कॉल करके बताना है कि आप ये नई गेमिंग साइट है, इस पे आप जाइए, एनरोल करिए, डिपॉजिट करिए, आपको ये डिस्काउंट चल रहा है और आप इतना पैसा जीत सकते हैं. दिस इज हाउ उनको अट्रैक्ट किया जा रहा था और उनको एनरोल किया जा रहा था. क्या रोल था? ये जो 120 लोग हैं जिनके थ्रू ये कॉल सेंटर चल रहा था, उनमें से ही कुछ नाबालिग हैं जो कॉलिंग का ही काम कर रहे थे. आपके पर पहले कोई मामला दर्ज है? नहीं. क्या और भी कॉल सेंटर पे इस तरह की कार्रवाई जांच होगी? जी बिल्कुल.